मामा मामा हा रोही बोल ना. मी तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलं होतं. काय घेतलंय गिफ्ट माझ्यासाठी रोही? तुम्ही आमच्याकडे पुणेकडे आलता ना? हो आलो होतो. पुणे कॉइन एक्झिबिशन साठी आलो होतो मी त्यावेळेस. हा पुणे कॉइन एक्झिबिशन मधून मी हे काही नोटा आणि म्हणजे कॉइन आणलाय. हा तो मला देणार आहे का तो? हा गिफ्ट बघू मला काय काय आणलंय तू माझ्यासाठी. तर या ठिकाणी आपण पाहू शकतात पुणे कॉइन एक्झिबिशनला मी ज्यावेळेस पुण्याला माझ्या भाचीकडे माझ्या बहिणीकडे दाजींकडे गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी माझ्या भाचीनं माझा हा जो छंद आहे त्या छंदासाठी तिनं त्या ठिकाणी काही नोट्स आणि हा कॉइन मला तिने गिफ्ट केलाय. एवढ्या लहान वयामध्ये एका छोट्या भाचीनं एका मामासाठी दिलेलं हे फार मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. तर मित्रांनो हे नाणं कोणतं आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे, व्हॅल्युएशन काय आहे, त्याचं धातू कोणता आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत. तर मित्रांनो के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हे नाणं कोणतं आहे, याचं मेटल कोणतं आहे हे संपूर्ण पहा. आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी अगोदरच सांगितलेलं आहे की माझी भाची आहे आरोही भरत वाघोले. हिनं पुणे कॉइन एक्झिबिशनमध्ये आज जायला तिला एंट्री नाही भेटली, परंतु बाहेर काही छोटे छोटे स्टॉल होते. त्या स्टॉलवरून एक छोटंसं नाणं तिनं, छोटंसं म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी ते खूप मोठं आहे, ते घेतलं आणि मला तिने सांगितलं की मी तुमच्यासाठी हे गिफ्ट घेतलंय. माझा जो कॉइन कलेक्शनचा छंद आहे तर ते नाणं तिने मला गिफ्ट दिलंय. ते नाणं कोणतं आहे, त्याचं मेटल काय आहे, त्याचं व्हॅल्युएशन काय आहे ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर कृपया सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे नाणं आहे स्मॉल फॅमिली हॅप्पी फॅमिलीचं हे नाणं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. स्मॉल फॅमिली हॅप्पी फॅमिलीचं 1993 सालचं हे जे नाणं आहे आपण पाहू शकता. कॉपर आणि निकेल या धातूपासून बनलेलं हे जे नाणं आहे 2 रुपयांचं. या ठिकाणची इकडची बाजू पाहिली तर या ठिकाणी बघा स्मॉल फॅमिली खाली इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे बघा, स्मॉल फॅमिली हॅप्पी फॅमिली 1993 साल. आणि हे मुंबई मिंटचं नाणं आहे. तर यावरती देवनागरीमध्ये सुद्धा एक मजकूर आहे. तो मजकूर असा आहे, छोटा परिवार खुशिया अपार. छोटा परिवार खुशिया अपार असा एक मजकूर या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी स्मॉल फॅमिली हॅप्पी फॅमिली दाखवलेली आहे. याची दुसरी बाजू जर पाहिली आपण तर या ठिकाणी रुपये भारत हे देवनागरीमध्ये आहे आणि इकडे इंडिया रुपीज हे इंग्रजीमध्ये आहे. अशोक स्तंभ आहे, त्या ठिकाणी सत्यमेव जयते, सत्यमेव जयतेच्या खाली डिनॉमिनेशन म्हणजे किंमत आहे 2 रुपये. तर कॉपर निकेलचं हे 2 रुपयाचं जे हे नाणं आहे, स्मारक शिक्का आहे हा. हे स्मारक नाणं माझ्या भाचीनं मला आज गिफ्ट दिलं. याचा मला खूप आनंद होतोय. जोपर्यंत माझा संग्रह आहे तोपर्यंत हे नाणं मी माझ्या संग्रहात त्याच्या नावानं नेहमी आठवणीत ठेवणार आहे. तर या नाण्याचे आपण व्हॅल्युएशन पुस्तकातून पाहूया. आपण या ठिकाणी पाहू शकता स्मॉल फॅमिली हॅप्पी फॅमिली 1993चं हे नाणं जे आहे, इयर 1993, मेटल कॉपर निकेल, वजन आहे 6 ग्रॅम, साईज 26 mm आणि सेप म्हणजे 11 साइडेड म्हणजे अशा 11 साईड आहेत त्याला. आणि 2च मिनिटमध्ये हे बनलेलं नाणं आहे. बॉम्बे आणि हैदराबाद. माझ्याकडचं जे आहे मला तिने गिफ्ट केलेलं हे बॉम्बे मिंटचं आहे. UNC कंडिशनमध्ये बॉम्बे मिंटची किंमत थोडी कमी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता फाईन कंडिशनमध्ये 20 रुपये, फेरी फाईनमध्ये 30, एक्स्ट्रा फाईन एक्स्ट्रीमली फाईनमध्ये 50 आणि UNC मध्ये 300 रुपये. तर हेच नाणं हैदराबाद मिंटचं असेल तर फाईनमध्ये 30, फेरी फाईनमध्ये 50, एक्स्ट्रीमली फाईनमध्ये 100 आणि UNC कंडिशनला हे नाणं 500 रुपयांच्या देखील वरती जाऊन पोहोचलेलं आहे. तर मित्रांनो असं हे स्मॉल फॅमिली हॅप्पी फॅमिलीचं 1993 सालचं नाणं तुमच्याकडे जरी असेल तर बॉम्बे आणि हैदराबाद दोन्ही मिंटचं नाणं तुम्ही सांभाळून ठेवा. UNC कंडिशनमध्ये आपल्याला एका 2 रुपयाचे 300 आणि 500 रुपये मिळतात. ही एक कॉइन कलेक्शनमधली चांगली गोष्ट आहे. बरेच लोक त्या ठिकाणी कॉइन एक्झिबिशनला आले होते आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की सर तुम्ही सांगतात त्याप्रमाणे लोक ते नाणी घेत नाहीत.
तर कंडिशन त्या नाण्याची कशी आहे, तुम्ही ते नाणं जे घेतलंय किंवा ज्याचा संग्रह केलाय ते कंडिशन UNC आणि UNC संग्रह करण्याकडे आता इथून पुढे थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आपल्या चलनातून वापरलेली जी नाणी आहेत ती सुद्धा विकतात, परंतु त्याचं व्हॅल्युएशन ते कमी सांगतात. आणि UNC नाणी जी आहेत त्याचं कंडिशन चांगली असेल तर त्याची आपल्याला किंमत नक्कीच मिळत असते. पुणे कॉईन एक्झिबिशनमध्ये भरपूर गर्दी झाली आणि ती गर्दी टाळण्यासाठी त्यांनी सेल बंद केला होता आणि बाहेरच्या स्टॉलवरती लोक अक्षरशः काहीही किमती सांगून ती नाणी घेण्याचा प्रयत्न करत होती. तर मित्रांनो, कलेक्शन करा, विकण्याची घाई करू नका, विकण्यापेक्षा जपण्याला महत्त्व आहे असं मी नेहमी सांगत असतो. तर अशा पद्धतीचं हे 2 रुपयाचं स्मॉल फॅमिली हॅपी फॅमिलीचं 1993 सालचं जे नाणं आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. ती तुम्हाला कशी वाटली आणि हे नाणं तुमच्याकडे आहे का, कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला नाण्याविषयी, नोटांविषयी काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर मला नक्की त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती कमेंट्स करत चला. आणि 100% मी तुमच्या कमेंट्सला उत्तर देऊन तुमचे सर्व प्रॉब्लेम्स दूर करण्याचा प्रयत्न करेल. ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती घेऊन एक महाराष्ट्रीयन माणूस पुढे जातोय, माहिती सांगतोय आणि तुम्ही सर्वजण मला चांगला प्रतिसाद देताय त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे आभार मानतो. आणि KK कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी YouTube चॅनलवर असंच प्रेम करा, असाच विश्वास राहू द्या, हीच इच्छा, हीच सदिच्छा.